जय सियाराम सर. जय सिया. कमवायला कशी का सुरुवात केली सर? कमवायला म्हणजे काय, 10वी पर्यंत करून घेतलं आईने पैसे लावले, 12वी पर्यंत करून घेतलं बाबांनी पण पैसे लावले, नाही लावले असं नाही. 12वी नंतर मोठा सायन्सला नंबर लागला, 11वीतच नंबर लागला तर मोठा सायन्सला 11-12 साठी 11-12 केलं, कमी मध्ये झालं ते. त्यानंतर 12वी नंतर काय करायचं कोणी सांगणार कोणीच नाही. तुमचे मौता सायन्स मधले किस्से तुम्हाला आठवतो? मी तुमच्या स्टुडंट कडनं ऐकले ते खोपडीवाला, तो एकदा सांगत ना सर. ते असं होतं की आम्ही 11-12 मध्ये असताना बघा प्रत्येकांमध्ये ना 2 कडे असतात. एकला रेहमान आणि एकला सुलेमान म्हणतो. बिलकुल बिलकुल. तर त्यापैकी आम्ही ज्यावेळेस मॅडम यायच्या होत्या झुलॉजीची लॅब होती, शाह मॅडमचा क्लास होता. आम्ही इथे गेलो, स्केलेटन वगैरे ठेवला होता तिथे पूर्ण. हो. तर पोरांनी सगळ्यात पहिल्या स्केलेटनला सुधारणं चालू केलं. त्याची हाताची घडी करून देणं, त्याची मांडी घालून देणं, ज्या खोपड्या होत्या त्यावर ते हळद कुंकू लावायचं, लिंबू कापायचं इथे, आणि जादू टोण्यासारखं ते करायचं. काला जादू. काला जादू. पण असा विश्वास नाही ठेवायचा त्यावर. बिलकुल. मस्त त्या कॉलेजच्या चालतात. हो. त्यानंतर बीएससी फर्स्ट इयरला ज्यावेळेस मोठा सायन्सला होतो, कॉलेजमध्ये निघत होतो, खरं सांगतो गर्लफ्रेंड होती माझी. बिलकुल बिलकुल. नाव नाही घेत तिचं. नाही नाही. ती आज खूप मोठी ऍडव्हाइट आहे. बढिया बढिया. चांगली होती ती पण काय झालं, कॉलेजमधून निघताना भरपूरशा मुलं ना मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन निघायच्या, पल्सर मोठा चांगला. त्यावेळेस ते भरपूर झाले. 2000 मी गोष्ट सांगतोय 8ची गोष्ट सांगतो, 2008ची. तर ज्यावेळेस आम्ही बाहेर निघालो त्यावेळेस असं तोंडातून माहित नाही नकळत असे शब्द निघाले की बघशील का, म्हटलं पुढच्या वर्षी माझ्यापाशी पण हे सेम बाईक राहिली. म्हटलं मजाक कमायची. मजाक मध्ये बोलले तुम्ही? हो, असंच म्हटलं मजाक मध्ये. पण निघताना झालं असं म्हटलं आपण म्हणून तर दिलं, सायकलने कॉलेजला जायचं आपण. त्यावेळेस घरी म्हणू शकत नाही की आई वडिलांना बा तुम्ही घेऊन द्या घेऊन द्या. त्या आई वडिलांमध्ये तो जोर टाकायचा, मग तेच पाठीमागे लिहायचं. असं असतं सर की एका मुलाच्या आयुष्यामध्ये पहिली गाडी, पहिली कमाई, हे तो स्वतःहून जोपर्यंत जोर टाकत नाही स्वतःवर, तोपर्यंत त्याला त्याची फिलिंग नाही कळत नाही की तो पगार काय असतो, ते पहिली गाडी काय असते. करेक्ट. आता काय असतं, ते वाक्य खरं करायसाठी काम करणं सुरू केलं. रिअली सांगतोय, सक्कादरा चौकामध्ये सचिन दादा म्हणून आहे, त्याची पेपर एजन्सी होती, तिथं पेपर वाढणं सुरू केलं. 150 रुपये महिना तो द्यायचा, सकाळी सकाळी वाटायचे त्या काळात. हा, त्या काळात मी 1.5-2 वर्ष पेपर वाटले. आणि नंदुरमध्ये आजही जयस्वाल कोचिंग क्लासेस म्हणून आहे, त्यांच्या घरी पेपर टाकायचा. त्याचे मॅडम आहेत ना, त्यामुळे माझे मला आपल्या मुलासारखं मानतात. अरे वा. आणि ते आजही मला लाड करतात. त्याच्या घरी गेले, त्यांनी बघितलंय मला की हा मुलगा पेपर वाटण्यापासून कुठे पोहोचला हे त्यांनी बघितलंय. तसे नंदनचे भरपूरशे घर आहेत. असं नाही की मला लाज नाही वाटत की मी काय नाही, जे आहे ते सांगायला पाहिजे आपण. बिलकुल. 150 मध्ये पेपर वाटले. त्यानंतर पांडव कॉलेजच्या समोर डाबरेंचं घर आहे, त्या वरती फॉर एव्हर पूल अँड स्नूकर म्हणून होता, माझ्या दादाने टाकला होता. पूल अँड स्नूकर मला त्याची पूर्ण गेम माझी येतात. रिझन हे आहे, तिथे ना 600 रुपये महिन्याने भाई ते टेबल साफ करायचं. तिथे मुलं मोठ्या घरचे मुलं यायचे, ज्या राहुल सिगरेट लेके, ज्या राहुल खरा लेके. मी जायचं आणायचं, सिगरेट अशी आली हातात, पण सिगरेट कधीच अशी नाही होती. अरे वा. ती हातात अशीच होती तेव्हा. आता काय सांगतात बा करायचं, दादा सांगते काम करायचं. तिथनं 600 रुपये ते काम चालू केलं. फर्स्ट इयरला टॉपर आलो. टॉपर आल्यानंतर एका सरांनी मला ऑफर केलं, जिथे मी शिकलो, की बा राहुल तू माझ्याकडे शिकवणं म्हणे. तिथे शिकवणं चालू केलं. त्यांनी दिना महिना चालू केलं, 2000 रुपये 3000 रुपये. मग मी खोटं बोलून माझ्या लाईफची पहिली बॅच घेतली 10वीची. कारण लोक ऐकत नव्हते किंवा न्यू कमर्सला ते चान्स द्यायचे. एका जणांनी सरांनी म्हटलं 10वी शिकवले, एव्हा शिकवले म्हटलं सर. आणि तेव्हा तुमची पर्सनॅलिटी कशी होती? एकदम सरळ पातळ, म्हणून मुलं ऐकत खूप बारीक होतो मी. तर तिथनं 600 मनाने घेतलं चालू केलं आपण क्लासेस. 1.5 वर्ष भरपूर मेहनत घेतली, पैसा जमवला. पुण्यात सुगर गेम खेळू जमवले पैसे. बिलकुल बिलकुल. ऍट द एज ऑफ 19 माझी पहिली पल्सर 150 मी उचलली. अरे वा. स्वतःच्या कामाई, कारण की आई वडिलांना म्हणू शकत नाही. तर ती ज्यावेळेस बाईक घेतली, सगळ्यात पहिला आईला फिरवलं, बाबांना फिरवलं. आणि एक किस्सा छोटासा आहे, तो सांगतोय मी. ती बाईक घेऊन ना मी माझ्या शाळेत गेलो, कारण की मी 5वी-6वीत असताना दुकानात चाललं होतं. माझी मॅडम चालल्या होत्या, वाघमारे मॅडम म्हणून. अच्छा. 5.5-6 फीट त्यांची हाईट होती, चांगलं हेल्दी. पायदळ चालल्या होत्या. मी म्हटलं मॅडम कुठे चाललंय? मॅम म्हणाले घरी चाललोय. म्हटलं मॅडम पायदळ का बरं? सर आले नाही म्हणून. चला मी सोडून देतो म्हटलं घरी. मॅम म्हणाल्या तू तुझा जीव बघ म्हणे केवढूस आहे, मी बघ म्हणे किती मोठी आहे, तू सोडशील का? पाडशील म्हणे मला. म्हटलं मॅडम म्हटलं बसाच तुम्ही, सोडतो ना. मॅम नाहीच मला. आपण ही जिद्द पकडली बाई. बिलकुल. मॅमला जबरदस्ती बसवून सायकल वरते कसं तरी चालत मॅमच्या घरी गेलोय. आणि मॅमला ज्या सोडले, ते मॅमला सेंटेन्स म्हटलं होतं 6वी-5वी असताना, ज्या दिवशी लाईफची पहिली बाईक घेतली त्यावेळेस तुम्हाला घ्यायला. अरे वा. आणि मग ज्यावेळेस ती पल्सर घेतली ना, त्यावेळेस शाळेत गेलो. मॅमला तो किस्सा सांगितला, तुम्हाला आठवतंय काय म्हटलं? मी तुम्हाला घरी सोडलं होतं सायकल होते 5वी-6वीत असताना. मॅम म्हणलं हो. त्यावेळेस तुम्हाला सेंटेन्स म्हटलं होतं की लाईफची पहिली बाईक घेतल्यानंतर तुम्हाला घ्यायला येईल. अरे मॅमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. अरे वा. आणि मॅडमनी, तो खरं सांगतोय, मॅडमनी पूर्ण शाळेमध्ये पेढे वाटले. नक्की सर. कारण हे जे किस्से असतात ना, टीचर्सला खूप अट्रॅक्ट करतात. बिलकुल सर. आणि आज तुम्ही टीचर आहे, तुम्हाला पण आज 100 मुलं तुम्हाला म्हणत असतील की सर आम्ही मोठे होऊन असे बनणार, आम्ही मोठे होऊन तशा करणार.
आणि त्याच्यामधनं तुमच्याकडे बनलेले मुलं सगळे सक्सेसफुल असतात सर. हो त्याच्यामधनं बनलेले मुलं तुम्हाला लक्षात ठेवतात, तुमच्याकडे येतात. करेक्ट. त्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? जसं त्या मॅडमला त्यावेळेस वाटलं होतं तुम्ही गेल्यावर, आता तुम्हाला कसं वाटतं? ऍक्च्युली कसं आहे, आई वडिलांनंतर शिक्षकच असे असतात जे कधीच आपल्या मुलांपासून जळत नसतात त्यांच्या सक्सेस. बिलकुल बिलकुल इव्हन त्याचा भाऊ जळेल, त्याची बहीण जळेल, त्याचे मित्र मैत्रिणी जळते, अख्खं जग जळेल, अरे पण शिक्षक आणि आई वडील कधी जळत नाही. बिलकुल ते नेहमी हेच म्हणतील की बाई खूप चांगला आहे, तू आगे पड. बिलकुल सर. आता सेम त्यावेळेस काय झालं, ती बाईक घेतली मॅमला सोडला आणि त्यानंतर ते म्हटलं होतं की मॅम आता प्रत्येक वेळेस लाईफची जी पहिली बाईक किंवा कार येईल ना तुम्हाला घ्यायला लागेल. अरे वा. आणि नंतर ती बाईक घेऊन बस तो दिवस यायच्या नंतर कॉलेजमध्ये घेऊन गेलं, तिला म्हटलं बघ तुला मागच्या वर्षी म्हटलं होतं की बा मी बाईक घेईल, बाईक घेतली. तेव्हा होती का ते? होती ना. अरे वा. आणि तिथनं ते सुरू झालंय. आणि नंतर एक कळलं की नाही लाईफ मध्ये काही इझी नाही. कसं असं सांगू का विरू, काय आई वडिलांना हरास करून त्यांच्याकडनं बाईक घेऊन पाठीमागे लिहिणं जे आहे ना, मॉम्स गिफ्ट आणि डॅड्स गिफ्ट, त्यापेक्षा आनंद खूप जास्त कशामध्ये माहिती आहे का? अरे स्वतःच्या कमाईवर त्या बाईक घेऊन आपल्या आई वडिलांना फिरवण्यामध्ये जो आनंद आहे तो त्याच्यामध्ये. अरे वा. म्हणून म्हणतो स्वतःच्या कमाईवर त्या बाईक घेऊन करून दाखवा. आई वडिलांना हरास करायचं नक्की सर. किंवा मला हेच घेऊन पाहिजे मी जेवत नाही, मला ते घेऊन द्या मी जेवत नाही, हे चुकीचं. आई वडील आजकालच्या मुलांनी शिकायला पाहिजे की बा काय केलं, अरे आपल्या आई वडील किती मेहनत करतात. नक्की सर. आज आपण आपल्या आई वडिलांना हरास करतोय. मी बघतो भरपूरशी मुलं असतात ते खूप रडतात. मित्राकडे बघितलं तर मलाही पाहिजे, हो सर. आयफोन बघितला मला पाहिजे, स्वतःच्या कमाईवरती घेऊन ते सर फिलिंगच वेगळी असते सर, वेगळी असते. खूप वेगळी असतात ते. आणि ते स्वतःला सुद्धा वाटते की आज जर मी हे घेतला तर पुन्हा उद्या मोठी वस्तू घेऊ शकतो. ते आणखी दुसरं पाऊल टाकतात त्या गोष्टी. त्यानंतर बुलेट उचलली ना बाई आणि बुलेटच्या वेळेस जे बाईक घेतली होती ती याच्यासाठी घेतली म्हणजे अख्ख्या खानदानीत कोणाकडे बुलेट नव्हती. अरे वा. म्हणजे अख्खी खानदान पोलीस मध्ये नाही असं नाही, हो. अख्ख्या खानदान कोणाकडे बुलेट नाहीये. म्हणून मला लाईफची पहिली बॅग मला तीच घ्यायची ती बुलेट. बुलेट घेतली त्यानंतर मॅडमला घ्यायला गेलो. घरचे सगळे म्हणाले, वडिलांना म्हटलं बाबा बुलेट आणली, बाबा म्हणाले अभि म्हणे याच्यामध्ये ती स्प्लेंडर येते म्हणे 50,000. म्हटलं नाही बाबा, म्हटलं मला बुलेटच पाहिजे. भरपूर नातेवाईकांनी टोकलं, तुला एवढ्या मोठ्या बाईकची गरज काय? माझ्या मित्राने उत्तर दिलंस, स्वप्नील म्हणून माझा मित्र आहे, खूप जुलक मित्र आहे. अच्छा. तिने भयंकर साथ दिली. तो स्ट्रेट फॉरवर्ड आहे, तोंडावरती मला झापेल, तोंडावरती मला घालेल, मला वाईट वाटत नाही. खरं सांगतोय, स्वप्नील म्हणून खूप माझा जवळचा मित्र आहे. तोही आहे, बाकीचे जसं रोहित सर झाले, स्वप्नील सर झाले, त्यानंतर सचिन सर झाले, आपले गजराज सर, बिलकुल बरोबर, आकाश सर, अशी आता लिस्ट बघितली अशी भरपूरशी लिस्ट आहे. खूप खूप खूप. बट मी नातेवाईकांपेक्षा ना लोक कमवले बाहेरचे, माझे स्टुडंट कमवले. आज मी म्हणतो ना माझे जे स्ट्रेंथ आहे ते माझे स्टुडंट्स आहेत. नक्की सर. त्यामुळे नेहमी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. आशिष सर म्हणून, हो. आशिष सरांनी मला माझ्या लग्नाच्या वेळेस खूप साथ दिला. त्यावेळेस मी रडीवरती आलो होते 2 गोष्टींमुळे. लॉकडाऊन मध्ये माझं लग्न झालं. तुमचं लग्नाची स्टोरी सांगा सर, काय? लग्नामध्ये तुला काय सांगू का, मी जे गर्लफ्रेंड होती ना तिच्यासोबत नाही झालं. अरे वा. तिच्यासोबत ब्रेकअप झालं. त्यानंतर खूप रडलो, 1-2 दिवस त्याच क्लबमध्ये खूप रडलो जाऊन. रात्री नाही का, रात्रभर दिवस थांबलो, रडलो. पण दुसरे दिन भाई देखानी पीछे होती. आणि तो जो ब्रेकअप होता तो ब्रेकअप खूप चांगला ब्रेकअप झाला मी म्हणतो. कारण की त्या ब्रेकअपने लाईफ बनवली आपली. रिझन हे की राग जो आहे मी ते घेऊन नाही बसलो. मी तिचा पूर्ण राग काढला. माझा पेपर होता युनिव्हर्सिटीचा मॅथ्सचा. मी दुसऱ्या दिवशी पूर्ण एका दिवशी 2 युनिट लर्न केले भाई, प्रॅक्टिस केली आणि मॅथ्स मध्ये काय डिस्टिंक्शन घेऊन पास झालो. अरे वा. ते विदाउट ट्युशन, काय ट्युशन नाही लावायची त्यावेळेस. तिथनं आपण हळूहळू निघत गेलो. आणि नंतर मग MSc कॉलेजमध्ये हिस्ट्री ऑफ सायन्स मध्ये नंबर लागायचा. बघ काय आता मी प्रायव्हेट मध्ये कोर्स विचारले. MScचा एका वर्षाचा 20,000, दुसऱ्या वर्षाचा 20,000, 40,000 रुपयाचा कोर्स होता भाई. पण मला म्हटलं बा एवढे तेवढा खर्च लावू शकत नाही, कसं करायचं भाई. BSc मध्ये चांगले पर्सेंटेज स्कोर केले आणि गव्हर्नमेंट हिस्ट्री ऑफ सायन्स मध्ये माझा नंबर लागला. अच्छा. आपलं बडीला आहे गव्हर्नमेंट हिस्ट्री ऑफ सायन्स, 1924 ला बनलेला आहे. खूप सॉलिड कॉलेज. अच्छा. तिथे टीचर्स खूप चांगले आहेत. तिथे एक मॅडम आहेत, देव मॅडम म्हणून. अख्खा कॉलेज त्यांना घाबरतं, पण मी एकच काय होतो की ज्यांना मॅडम जीवनात त्यांना मॅडम नाही म्हटलं, त्यांना फक्त आई म्हणून शब्दाने हाक मारला. अरे वा. कसं त्यांना बघितलं ना असं मनामध्ये आईची खूप असते सर असं. आणि आज कसं असतं माहिती आहे का, आज ना मला जास्त माझ्या काही मुली म्हणा, स्टुडंट्स वगैरे म्हणा किंवा मुलं म्हणा, जास्त मला पप्पा म्हणतात किंवा बाबा म्हणतात. मला खूप आनंद होतो. खूप सर. मला जे असं नाही की बा आपण चार्मिंग आहे ते वगैरे तसं नाही. मला त्यावेळेस त्या म्हणतात ना तू माझ्या पप्पा सारखे आहे, त्या मुलं म्हणतात ते वाटतात की ते आपल्याशी कनेक्ट आहे सर, असं वाटतात ते. मला असा आनंद वाटतो की नाही बा मुलं आपल्याला आपल्या वडिलांच्या जागेवर तरी ठेवतात. बिलकुल बिलकुल. तो सेल्फ फिलिंग तिकडे होता माझा. MSc नंतर मग ते शिकवणं चालू, टीचिंग चालू, वाढत गेलं, पसरत गेलं, आपण आपला व्याप वाढत गेलेला आहे. बट याच्यामध्ये भरपूर शिकलं पण. बिलकुल सर.
कसं असते, स्वतःला ठोकर लागली त्यावेळेस शिकायचं असं, आणि हे गरज नाही की स्वतः ठोकर लागली त्यावेळेस शिकायचं, दुसऱ्या ठोकर घालून तिथं शिकायला लागतं. बिलकुल बिलकुल. त्यानंतर मग कॉलेजमध्ये एका ठिकाणी जॉब करायचं. तुमच्या ज्या मॅडम ज्या आहेत, भारती मॅडम, माझ्या ज्या वाईफ आहेत त्यांना मी प्रपोज केला. कशासाठी? डायरेक्ट लग्नासाठी. अरे वा. घुमवणेवाला किस्सा नाही केला भैया. अरे विचारला, पहिल्या घरी मुली पाहणं चालू होतं, घरच्यांनी खूप एंडमेंट फोडी दाखवल्या. अरे वा. मी म्हटलं काय दाखवत रे बाबा म्हटलं. आणि त्यावेळेस मुलींचे जे डिमांड्स खूप आहे. मग खरं सांगतो, आजचं जग बदललेलं आहे. बिलकुल. आजच्या जगामध्ये मुलींची कमी नाही, मुलांची कमी. ऍक्च्युली बघितलं तर अगोदर मुलं चॉईस करायचे, आज मुली चॉईस करतात. माहिती आहे तुम्हाला? आज तुम्हाला काही चांगलं बनावं लागेल त्यावेळेस तुम्हाला चांगली एखादी मुलगी मिळेल. नाहीतर मग आजकाल माहिती आहे, मुलींनी काही काम केलं नाही का तर त्यांना काही फरक नाही पडेल, पण मुलगा बिना कामाने राहू नाही शकत. आज तुम्ही काही करू नका, तुम्हाला एकही मुलगी चूज नाही करेल आणि दुसरं कोणी लग्न करेल, कुठल्या आवडेल तुम्हाला त्यांची मुलगी देणार. बरोबर. मी सुद्धा तोच विचार करेल, मला मुलगी आहे. त्यामुळे आजकालचं पूर्ण पडलेलं आहे. आज डिमांड मुलींच्या असतात, मुलांच्या नाही. आणि मुलांची एवढी रिस्पेक्ट नसते. नक्कीच. पोराचा जन्म म्हणजे असा लोकांना वाटते मुलांचा जन्म सोपी आहे, एन्जॉय करण्यासाठी आहे. बघा, सगळेच मुलं एकसारखे नसतात. एखाद्यामुळे आपण सगळं पूर्ण पुरुष जातीला आपण खराब करू शकत नाही. बिलकुल. काय आज घरी तुमचा भाऊ पण आहे आणि वडील पण आहे, तेही पुरुष ते खराब आहेत काय नाही. कसं असते, मुलाचा जन्म झाला ना, अख्ख्या स्ट्रगल मध्ये जाते. बिलकुल. लोकांना वाटते की मुलं खूप एन्जॉय करतात. ज्यावेळेस तो मोठा होतो, ज्यावेळेस खाण्याची घराची जिम्मेदारी येते, वेळेस त्याचे आई बाबा प्रेशर टाकत नाही सर. कोणतेच आई बाबा त्याच्या मुलावर प्रेशर टाकत नाही, पण त्या मुलाला असं जाणवते की नाही बा, आता प्रेशर माझ्यावर येत नाही, माझा प्रेशर घ्यायचा आहे बा, माझी वय झाली आहे प्रेशर घ्यायची. कसं आहे माहितीये का, एका वयानंतर ना 30-40 नंतर आई वडील म्हणतात करणारे काही काम करणार. बिलकुल बिलकुल सर. अरे मुलीला तर लग्न करून पाठवून देते. बिलकुल. मुलं तुम्हाला काही ऑप्शन नाहीये मुलांकडे, तुम्हाला करावंच लागेल. एक सिंगल फंडा बद्दल मी स्टुडंट्स हमेशा बोलतो, किंवा मी माझ्या स्टुडंटला नेहमी म्हणतोय की भाई, आजची मेहनत जीवन भरचा एन्जॉयमेंट. आज की मेहनत आपके लिए जिंदगी भर का एंजॉयमेंट, और आज का एंजॉयमेंट जिंदगी भर की मेहनत है. चूज आपको, और आपको करना क्या, आज की मेहनत करना है कि जिंदगी भर की मेहनत करना. वो मेहनत ज्यादा है, मेहनत करना. बिलकुल. आपको चूज करना. चालतंय. त्यावेळेस मग मॅमला लग्नासाठी प्रपोज केला भाई, आणि नंतर नाही, त्यांनी घरी विचारलं आणि त्यांनी हे बघितलं माझ्याकडे, माझ्या प्रॉपर्टीकडे वगैरे नाही बघितलं. नाही, माझ्याकडे काहीच नाही, तुम्ही सांगतो. तुम्ही फक्त प्लॉट घेतला 2011 मध्ये, माझ्यामध्ये प्लॉट घेतला, असं प्लॉटची किंमत चांगली आहे आणि करून ठेवतोय आम्ही. शून्यातून भाग निघालो. मी नेहमी बघितलं, मला असं वाटायचं माझ्यावर त्याची परिस्थिती का बरं, मलाच का बरं लोकांचे जुने कपडे घालायची वेळ येत आहे. तुमचा माइंडसेट असा आहे की मला आई बापाची नको, मला माझी स्वतःची मी घातले ना, आपण लोकांचे जुने कपडे घातले. बिलकुल बिलकुल. मोठ्या घरच्या दिवाळीमध्ये ना जुने कपडे निघतात, ते कपडे घालायचे. आणि त्यावेळेस वाटायचं पण किंवा माझ्यावरती जशी परिस्थिती का बरं. बट एपीजे अब्दुल कलामांचा ना एक सेंटेन्स खूप फेमस आहे. ते सेंटेन्स हे आहे की तुम्ही गरिबीमध्ये जन्माला आले ना, त्यामध्ये तुमचा दोष नाही. बिलकुल सर. बट भाई, तुम्ही जर गरिबीमध्ये जर मरत असाल, त्यामध्ये तुमचा दोष आहे. कारण की तुम्ही अंबानीच्या घरी जन्माला येऊ शकता, तुम्ही एक रिक्षावाल्याच्या घरी जन्माला येऊ शकता, याच्यामध्ये आपल्याला काहीच नाही, कंट्रोल नाही. बट तुम्ही जर त्या गरिबीमध्येच जर मरत असाल ना, त्यामध्ये तुमचा दोष आहे. कारण की लाईफ चेंज करणं आपल्या हातामध्ये, नक्की आपण करायला पाहिजे. करेक्ट आहे. बिलकुल. तर हे सेंटेन्स आपण समोर घेऊ समोर वाढलं. आणि ज्यावेळेस परिस्थिती थोडी चांगली झाली, अगोदर खरं सांगतोय, नातेवाईक ना रावल्या म्हणून हाका मारायचे. हे रावल्या इकडे, हे रावल्या तिकडे, वाईट वाटते त्यावेळेस. आणि आजची कंडिशन ही आहे, आज राहुल म्हणून आवाज देतात, तेच नातेवाईक. पण हा जो प्रवास आहे ना, रावल्यापासून राहुलचा, हा प्रवास खूप कठीण होता. आणि ते राहुल मी बनवला आहे स्वतः. बिलकुल. त्यामुळे आजही रावल्याचं आलं असतं तर मी स्वतः वेळ खर्च नाही केला असं. हे कळायला पाहिजे वेळेची. त्यानंतर मॅडमच्या घरचे काय बोलले तुमच्याशी? मॅमच्या घरच्यांनी त्यांनी बघितलं की बा मुलगा सेल्फ डिपेंडेंट आहे, स्वतःचा प्लॉट घेतो, घरच्यामध्ये काही डिपेंडेंट नाही. आणि मेन म्हणजे त्यांचे मोठे भाऊजी त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं, शैलेश दादा म्हणून. ते मला, मी त्यांना मोठ्या भावासारखं म्हणतोय. ते मला प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी उभे असतात, प्रत्येक वेळेस. या क्लासच्या वेळेस, बिलिव्हर्सच्या वेळेस म्हणतो, बाकीच्या वेळेस म्हणतो. त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि लग्न सगळे तयार झाले. आणि माझ्या अख्ख्या खानदानी जसं लग्न नाही पाहिलं तसं लग्न केलं पाहिजे. रजवाडा पॅलेस मध्ये त्यावेळेस काय म्हणतो, माझ्या खानदानीतले लोक म्हणून पाहिजे लग्न तसंच केलं. आणि भाई सांगतोय, 1 रुपयाची मदत एका नातेवाईकांनी केली. पूर्ण खर्च एकट्याने उचलला, स्वतः लग्न स्वतः केलेला. सोन्यापासून सगळं, पूर्ण हॉल पासून ते सगळं 1 रुपयाची मध्ये एका नातेवाईकांनी विचारलं ते राहुल काही पाहिजे का बाबा. अरे काका होते, आजोबा होते, सगळे चुलत आजोबा, एकाने विचारलं.
कोणी नाही विचारत, तो घालून तर अपने लिए अपना खुद को करना पडता है, स्वतः करावं लागतं. सर नातेवाईक आणि परक्यांबद्दल ह्या दोन माणसाबद्दल डिफरन्स काय असतो? नातेवाईक आपलपोटे असतात आणि दुसरं म्हणजे बघितलं काय आहे, नातेवाईकांना कुठे ना कुठे आपला फायदा पाहतात, परके फायदा नाही पाहतात. अरे वा. परक्यांचं फक्त प्रेम, भले त्यांच्यासोबत आपला रक्ताचं नातं नाही आहे, पण प्रेमाचं जे नातं असतं ना ते वेगळंच असतं. खूप जीव लावतात बघितलं. पण आज आहे त्यामध्ये माझी बहीण आहे बॉबी म्हणून, ती मला अगोदरपासून लाईक करते. माझ्या घरी जे होतं ना, मटण खायला जायचं गेलो त्यांच्या आजोबांकडे, आजोबांना भांडे घासायला लावायचे. पण माझी बहीण होती बॉबी, म्हणजे खाऊ पण घालायचे, भांडे घासायला लावायचे, वडिलांचे काकायचे. आणि नंतर माझी बहीण होती बॉबी, ती मला लहानपणापासून साथीला, मी भांडे धुवायचे, ती भांडे घासू लागायची. आणि तिला मी आजही म्हणतो, म्हणजे जावे झाले सगळे, म्हणजे ताई वगैरे सगळे चांगले संबंध चांगले. त्यामुळे परके जे आहे ना, परके मी जवळ मानतोय, नातेवाईकांना एवढं नाही. आणि त्यांनी ज्या बाई ते बोलायला काही एवढं हे नाही करायला आपल्याला, म्हणजे खरं बोलायला कोणाची भीती आहे. बिलकुल. आणि लग्नाच्या वेळेस मला जो साथ दिला तो दिला आशिष सरांना. अरे वा. तो माणूस आणि केलं मला. चुका घडल्या नसत्या तर आज मी इथे नसतो. जीवनामध्ये अशा चुका म्हणजे अशा झाल्या की त्यावेळेस ना कोण सांगणार कोणी नव्हतं. त्यावेळेस माझ्या एरियामध्ये जर बघितलं आपण एवढ्या एरियामध्ये तर घरं भरपूर सस्ते होते. हार्डली तुम्हाला सांगू का, मी 10,000 म्हणजे 1 लाखाच्या आतमध्ये किंवा 4-5 लाखाच्या आतमध्ये सुद्धा त्यावेळेस प्लॉट्स वगैरे अवेलेबल होते, किंवा 10-15 लाखापर्यंत सुद्धा प्लॉट्स अवेलेबल होते. त्याच म्हणजे सांगणारा मिळालं नाही. जे त्यांनी सांगितलं असं त्यावेळेस आपण त्यावेळेस कमाई सुरू होती तर आपण हे सगळं करून ठेवलं असतं. आता मी हे म्हणतो की वडिलांनी त्यावेळेस एकदा प्लॉट जरी घेऊन ठेवला असता, आज मी बांधून उभं केलं असतं. पण त्यांनी आपण ते नाही म्हणू शकत, त्यांनी जेवढं तेवढं भरपूर आपल्यासाठी त्यांनी शिकवलं. आपलं ते भरपूर त्यांची आई वडिलांची कृपा, आई वडिलांची सेवा करायला घरात प्रत्येक क्लेश कोणाच्या घरात नाही, कोणाच्या घरात असतात. पण मी कधीच माझ्या आई वडिलांना दूर करत नाही माझ्यापासून. मला माझ्या बहिणी म्हणतात, अरे त्यांना वेगळं ठेवायचं म्हटलं नाही, काही होऊ दे, मी आई वडिलांना वेगळं करणार नाही आणि बायकोला वेगळं करणार, सगळे आपल्या सोबत राहतात. त्यामुळे एक मी बघितलंय, माणसावरती ना स्ट्रेस भरपूर माणूस सांगत नाही. बरोबर. फक्त माणसाला विचारणार पाहिजे, विचारत नाही. कधी तुम्ही तुमच्या बाबाशी असे फ्री झाले? हा, फ्री म्हणजे कुठल्या मॅटर नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या बाबांनी कधी तुमच्यावर सुखदुःख वाटले आहेत का? जेव्हा तुम्ही त्यांच्या बरोबरी, म्हणजे असं म्हणतात की बापाची चप्पल मुलाला लागली तर बाप हा मित्र बनतो मुलाचा, त्या कंडिशन मध्ये तुम्ही आल्यावर तुमच्या बाबांनी तुमच्यासोबत असे काही सिक्रेट्स म्हणावं किंवा अशा दुखासुखाच्या गोष्टी सांगितल्या आहेत की जे तुमच्यासोबत सांगतात आणि डोळ्यातून पाणी आलं सहसा? सांगू का, माझ्या वडील जे आहे ना, आई बाबा शिकलेले. अच्छा. आई वर्ग 1 वर्ष शिकलेले, वडील जे 9वी शिकलेले. आणि त्या लोकांनी कामामध्येच एवढा वेळ घालवला आपला, त्यांनी कधी आमच्यासोबत म्हणजे या सगळ्या गोष्टी करायला त्यांना वेळ नाही मिळाला. पण आम्ही समजून घ्यायचं की नाही, कोणासाठी करतात, आपल्यासाठीच करतात. बिलकुल सांगतात आई वडील किंवा आई वगैरे सांगतात. पण आता असं वाटतंय की मी एक BSc फर्स्ट इयरला होतो, एवढं कमायचं म्हणजे याचं एक ऑपरेशन झालं होतं, त्याच पैसा नव्हता. मी म्हटलं ना, त्या विचारत नाही. बिलकुल. आईचं ऑपरेशन मेडिकलला झालं. हे फक्त मेडिकलमध्ये त्यावेळेस आईला टिफिन घेऊन द्यायला गेलो, फक्त टिफिन घेऊन द्यायला गेलो, तिथं परत आलो, नंतर दुबारा मेडिकलला गेलो. बस त्या दिवशीपासून हा विचार केला की मला किती परिस्थिती येऊ, आई वडिलांचा जो उपचार असतो तो चांगल्याच हॉस्पिटलमध्ये करायचा. बिलकुल. तिथे नाही पडवायचं, बाई काय हलवत ते मी बघितलं. बिलकुल. तिथनंही शिकलोय आणि आई वडिलांना जे कर केलं सांग. मी ऐकलं की तुम्ही तुमच्या आयुष्यात 12 वर्ष केक नाही कापला, तुमचा वाढदिवस नाही केला, आणि आता तुमचे असे वाढदिवस होतात की लोकांचं स्वप्न असतात की आमचा वाढदिवस झाला पाहिजे. डिफरन्स काय सर याचा मधला? की असं म्हणतात की जर माणसाकडे पैसा येतो तेव्हा लोक येतात, आणि जर माणसाकडे काहीच नसतो तेव्हा कोणीच विचारत नाही. असं मी खरं सांगू काय असतं, आजकालच्या काळामध्ये लोक म्हणतात की भाई, ते म्हणतात ना लोक की पैसा सगळं काही नसतं. बिलकुल. थोडं रिलेशन झालं. मी म्हणतो की 99% खोटं असेल, 1% असेल खरं. मी नाही म्हणत नाही, कारण की मला आज जर बघितलं ना, तुम्हाला जर दुकानात जायचं असेल ना, अरे जिवंत राहण्यासाठी सुद्धा पैशाची गरज पडते. नक्की जिवंत नाही राहू शकत. जे लोक म्हणतात पैसा सगळं काही नसतं, अरे त्याला एका मनात किराण्याच्या दुकानात जा म्हणा आणि एक मनाचा किराणा दे म्हणा मला फ्री मध्ये, आणि त्याला म्हणायचं भाऊ पैसा सगळं काही असतं. माणसाचं एक नातं असतं ना, तो तुम्हाला पाठीमागे लागून होतं. हे चुकीचं आहे कॉन्सेप्ट. मी नाही म्हणत नाही, कारण माझी जी परिस्थिती घडली आहे माझ्यावरती ना, ते म्हणतात ना मनुष्याला परिस्थिती घडवते, आणि खरंच मला परिस्थिती घडवते.
वेळेच्या अगोदर आम्ही मॅच्युअर झालेलो. अच्छा. त्यामुळे हे जे असतं पैसा वगैरे जे असतं, मी मानतोय नाही बा पैसा आहे तो सब कुछ. बिलकुल. मी नाही मानत सगळे हे सगळे ते असतील लोकांचे थॉट्स असतील ते मी नाही मानत, त्याच्यामध्ये साथ नाही. पैसा आहे तुमची इज्जत आहे, पैसा तुमची इज्जत. आणि ते वाढदिवसाचा जो फंडा होता 1ली ते 12 म्हणजे 12 वर्ष म्हणा किंवा 12वी फर्स्ट इयर पर्यंत म्हणा, मी ना लोकांची इथे केक खायला जायचा फक्त. पण घरचे केक नाही कापू शकले अशी परिस्थिती एवढी होती. तो कन्सेप्टच होता ना, किरायाच्या घरी राहायचा भाऊ, नाही तर किराया घ्यायचे ना 500 रुपयांना घ्यायचे. बरोबर. कारण किरायाने दिला किंवा लेट झाला तर घरावर वरून 3 आठवडे गोटे करून मारायचे गोटे. आणि खरं बोलावं ते ज्याला वाईट वाटतं त्याला वाईट वाटू द्या, ज्याला वाईट वाटतं त्याला वाईट नको वाटू द्या, आपल्याला काही घेणं नाही. आपण बघितलं कसं असतंय कसं नाही. आणि वेळ झालेली आहे ना, वेळेतून घडलेला आहे. आणि तिथनं मग 12 वर्षामध्ये केक नाही कापले. नंतर टीचिंग फील्ड मध्ये आलं, लोकांनी परके जास्त साथ देतात. बिलकुल बिलकुल. लोकांचं एवढं प्रेम कमवलं आपण की आज माझे स्टुडंट जे आहेत, प्रत्येक स्टुडंट दरवर्षी आता आपण 15-20 केक कापतोय. तर आनंद होतो. म्हणजे प्रोनाचं प्रेम आहे ते भरपूर आहे. मैत्रीचे किस्से सांगा. मैत्रीचे किस्से. तुम्ही माणसाची अशी मैत्री निभवता की तो अ पार्ट ऑफ लाईफ एक किस्सा म्हणून जातो. असे किस्से सांगा. अशामध्ये बघितलं तर स्वप्नील सरांसोबतचे भरपूरचे किस्से. स्वप्नील सर बीएससी फर्स्ट इयरला आम्ही एका कॉलेजमध्ये आलो, ओळखत नसतो. म्हणजे पहिल्यांदा भेट झाली त्यांच्यासोबत, माहिती नाही, त्यांच्याशी हात मिळवला आणि एक सेंटेन्स थोडं निघालं, अरे आपले खूप जमेल म्हणून. असा सेंटेन्स निघाला आणि आजपर्यंत मैत्री आहे. आज आमच्या मैत्रीला कमीत कमी 12-13-15 वर्ष होऊन राहिले आणि आजही टिकून आहे. अप्स अँड डाऊन होतात त्यामध्ये, समजून घ्यावं लागतं आपल्याला, असं नाही केलं. दुसरं रोहित सरांसोबतचे किस्से. आज रात्री आपण त्या माणसाकडे उठून जातो. बिलकुल. आणि मी माझ्या प्रत्येक मित्रासाठी आज रात्री सुद्धा उठून त्याची ताकद ठेवतो. कारण की जायला पाहिजे मित्र. कुछ होना हो घर में भी अगर आप अपना गम शेयर नहीं कर सकते तो वही दोस्त रहते हैं जिससे अपन गम शेयर कर सकते हैं, वो दोस्ती होता है और कोई नहीं होता. वही एक शख्स होता है हाँ, जिसके साथ आप डरते नहीं हो कुछ कुछ बताने के लिए, और किसी बात को लेकर शंका भी नहीं होती है कि अगर मैं इसके सामने कुछ बोलूंगा तो ये आगे भी बात फैलाएगा. नहीं होता. दोस्त के बाद जब अगर आप कुछ बताते हो ना, क्या करता मालूम है क्या, तुम्हारे को तुम्हारे प्रॉब्लम की मजाक उड़ा देगा. बिल्कुल. तो साला क्या टेंशन नहीं रहती, गम ऐसे उड़ जाता वहां से. बिल्कुल बिल्कुल रहता. और फिर लोगों के यहाँ पे पढ़ाते यहाँ तक के बड़े भाई दिन में 12 क्लास लेना, पढ़ाते पहुंचे यहाँ तक के. और फिर सबसे पहले ये जो मेरा बिलीवर्स है, इसके अगर स्टार्टिंग की भी अगर अपन बात करते हैं तो इसकी स्टार्टिंग बिलीवर्स के नाम से नहीं. अगोदर पहिले इसका नाम ना कुछ होता है, अगोदर इसका नाम काही वेगळं होतं. बिलीवर्स हा शब्द तुमच्या आयुष्यात काय मायना ठेवतो? बिलीवर्स म्हणजे एक विश्वास. बिलीवर्स म्हणजे मुलांच्या शिक्षणावरती विश्वास. बिलीवर्स म्हणजे त्यांच्या शिक्षकांवरती विश्वास. आजकाल काय झालंय, आईवडिलांनी, मी बघतोय विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी ना टीचरच्या हातची ना स्केल काढून घेतलेली. ते स्केल जर पडत राहिली असती ना, आज जे एवढे किस्से होतात ना समाजामध्ये, जे क्राईम्स होऊन राहिलेले आहेत किंवा जे बदमाश बाहेर निघून राहिले, ते सगळे निघाले नसते का सांगतो. लोकांची जी मेंटॅलिटी आहे भाई, हे आता कोलकाताचा जो केस झाला की ते घाणेरडा केस झाला. एक लेडीज डॉक्टर आपल्या पूर्ण फ्रीडम मध्ये स्वतंत्रमध्ये राहू शकत नाही. लोकांची काय मेंटॅलिटी. आणि हे माझ्यामध्ये घडण्यापाठीमागचं कारण हे आहे की लोकांची मेंटॅलिटी सुद्धा झाली. नेक्स्ट मेंटॅलिटी म्हणजे अशी झाली आहे की आज जर शिक्षकांच्या हातामध्ये स्केल असती ना, त्याच्यात झोडू मारू विद्यार्थ्यांना सरळ. नक्की सर. आणि लोकांनी आज असं गव्हर्नमेंटने रूल असे आणले आहे की विद्यार्थ्यांना मारता येत नाही. मारायच्या वेळेस तो विचार करावा लागतो, मारायचं नाही होतं. आणि आईवडील करतात, सरळ शाळेत जातात, तुम्ही माझ्या पोराला मारलं काय, अरे शिक्षकांवरती केस टाकतात. मग का बरं असे अपराधी जे आहेत किंवा असे लो माइंडेड लोक आहे, का बरं जन्माला येतील? काही तुम्ही यांना सुधरूच देत नाहीये. आणि जर शिक्षेवर जर तो सुधरवता आपल्या विद्यार्थ्यांना, त्याला सुधारायचा चान्स देत नाही. त्याबद्दल म्हणून घरी लागे छमछम विद्या गमगमतेवाला होता, ते खरंच होतं. आणि माझ्या जीवनावर जो चेंज झाला तो एका मार्गपासून झालेला आहे, असं नाही की बाबा इझिली आपण. बिलकुल. त्यामुळे मला असं वाटतं बिलीवर्स जे आहे हे एक विश्वास आहे. बिलीवर्स जे आहे शिक्षणावरती विश्वास आहे, टीचर्सवरती विश्वास आहे. त्यानंतर बिलीवर्सची सुरुवात वेगळ्या पद्धतीने झाली. काही मित्रांनी क्लास सुरू करायला लावला. तो काळ कसा होता सर तुमच्यासाठी? भाई खरं सांगतोय, 1 वर्ष मी बॅच चालू केली. पहिल्या वर्षी हिशोबाने चांगला स्कोप आला मला, भरपूरशे विद्यार्थी मिळाले मला. आणि माझं एक आहे की विद्यार्थ्यांना लुटणं माझा हे नाही. बरोबर. जेवढा फायदा होईल तेवढा फायदा विद्यार्थ्यांचा करून घ्यायचा, कारण की आपणही गरिबीतून बाहेर आलेलो. बिलकुल. माझं एकच म्हणणं आहे, ज्यावेळेस तुम्ही चांगल्या याच्यावर पोहोचता ना, माज नाही आला पाहिजे माणसाला.
बरोबर. पाय जमिनीवर ठेवायचे, भले तुम्ही वरते आकाशाला हात लावा, बरोबर. बट पाय जमिनीवरती असायला पाहिजे. माझा झाला नाही विद्यार्थी, तो व्यक्ती खाली पडतो. तर त्या लोकांनीच काही कारणास्तव तो क्लास बंद करायला लावला आणि नंतर भयंकर टेन्शन मध्ये होतो. सचिन सर माझ्यासोबत होते, खूप टेन्शन मध्ये की आपले मित्रच आपल्याला काही काही होते राहतात ते किस्से, पण जे होतं ते चांगल्यासाठी तुम्ही जे म्हणतो खूप चांगलं झालं. आणि खरं सांगतो, बिलिव्हर्सचं नाव कुठून आलं माहितीये का? मी कमोड वरती बसलो होतो टॉयलेट मध्ये, तिची जागा असते जी शांतपणे मनुष्य विचार करू शकतो. आणि टॉयलेट मध्ये असताना मनामध्ये विचारलं की नाव काय ठेवायचं आपलं. तर पहिले एक असं भरपूरशे नाव बघितलं, बायचं हे नाव, त्यांचं ते नाव. पहिले एक बिलीव्ह शब्द आला, बिलीवरून बिलीवर बनवलं, बिलीवर वरून तो बिलीवर्स बनवलं, तिथनं बिलीवरची सुरुवात झाली. आणि विद्यार्थ्यांचं प्रेम, मी सगळं म्हणतो भाई, मी कर्मावरती जास्त विश्वास ठेवतो. तुमचे कर्म चांगले, तुमच्यासोबत चांगलंच होईल. तुम्ही जर कोणाचं मन दुखवलं, तुमचं कर्म खराब, तुमच्यासोबत ते खराबच होणार. बिलकुल सर. आणि होतं कर्मा रिटर्न्स. मला माहिती आहे, मी कोणाचा खराब नाही केलं, माझं खराब नाही होतं, लक्षात ठेवा. आणि मी हा विचार करत की मला कोणी जर माझं खराब केलं ना, मी त्याचं खराब करू. अरे जाऊ दे, वेळेवर तर सोडायचं, वेळ बघते, वेळ करून देईल सगळं ते. आणि आज माझ्याकडे देवाच्या कृपेने आणि शिवरायांच्या कृपेने बाई मुद्रा सांगतोय आणि आपल्या मेहनतीने माझ्याकडे आज एवढे विद्यार्थी झाले आहेत की आज मला ही जागा कमी पडते. अरे वा, हे खरं सांगतो.